कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी आज झालेलं आहे। मायबाप रसिकांना बसायला जागा नाही, अजून रसिक येणार आहे, पण आहे त्या जागेमध्ये तुम्ही ऍडजस्ट करता, मनापासून धन्यवाद। आज भजन पूजन कीर्तन प्रवचन दर्शवतात आणि खास करून या लोककला माझ्या कोकणामध्ये मनापासून जपल्या जातात। हा हरिनामाचा वारसा गेली कित्येक पिढ्यानपिढ्या हा वारसा चालू आहे आणि तो वारसा टिकण्यासाठी माझे परममित्र भिवा जाधव आणि राजू तावडे त्यांचे सहकारी यांच्या माध्यमातून हा जबाबदारीचा कार्यक्रम होतो। एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या झाला पाहिजे, जोरदार टाळ्या झाला पाहिजे। त्यांचा मुळात उद्देश तोच आहे की जेणेकरून भजनाची परंपरा ही टिकून राहावी आणि ती संस्कृती टिकावी, हा त्यांचा प्रयत्न आहे। सलाम त्यांना मी करतो, मनापासून धन्यवाद। आज माझ्या जोडीला मला घेऊन द्यावं, आज जोडीला बुवा आहे ते समीर कदम बुवा, तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे, युट्यूबला तुम्ही बघता। अतिशय गोड गळा आणि नवतरुण मुलांमध्ये सुंदर असं भजन, सुंदर बोलणं, सुंदर गायन या माध्यमातून आज संपूर्ण महाराष्ट्र ज्यांना ओळखतो ते सन्माननीय माझे मित्र समीर कदम बुवासाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे।
सुप्रसिद्ध पकवादवादक अंकित शिंदे एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या. तबल्याला साथ करतायत ओंकार मडव, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या. त्याचप्रमाणे माझे समीर कदमबुवा यांना पकवाची साथ करतायत सुप्रसिद्ध भजन सम्राट ज्यांनी एक काळ त्यांनी आणि आम्ही गाजवला ते प्रमोद धुरीबुवा, त्यांचे चिरंजीव प्रणव धुरी यांच्या एकदा जोरदार टाळ्या. तूच सूर ठावा मजसी तूच तूच सूर ठावा मजसी तूच सगुण रूप दावी देवा कदंदा प्रथम नमन माझे तुला ही कदंदा गौरी पुत्रा श्री गणनाथा रंग भरू दे भजनियाता रंग भरू दे भजनियाता रंग भरू दे भजनियाता रंग भरू दे भजनियाता तुला करीतो प्रार्थना वंदन करीतो भजनियाला वंदन करीतो भजनियाला तूच करता आणि करविता तूच करता आणि करविता तूच करता जनांचा पालन करता भक्त जनांचा पालन करता भक्त जनांचा पालन करता भक्त जनांचा पालन करता ओम गणपते
कठीण आहे. भजन, भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा, न म्हणजे नमावा. भक्ती रसातून जन माणसासमोर केलेलं नमन त्याला म्हणतात भजन. भजन हे कलियुगामध्ये परमेश्वराकडे जवळ जाण्याचा मार्ग कुठला असेल तर सध्याच्या या धावत्या युगामध्ये मुंबई सारख्या ठिकाणी एवढे मोठे कार्यक्रमाचं नियोजन करणं हे कठीण आहे. गावाला जाऊन दादा भरपूर जागा सकाळी 4 वाजेपर्यंत, पण होय कमी वेळामध्ये, कमी जागेमध्ये, कमी वेळामध्ये ही संस्कृती आपल्याला जपायची. आणि आज आमच्यासारख्या बुवांना या ठिकाणी पाचारण करून ही सेवा करायची आम्हाला संधी प्राप्त झाली. खरोखरच आमचं भाग्य आम्ही समजतो. पुन्हा एकदा मनापासून माझे भिवा जाधव. आज ही व्यक्ती सर्वांना ज्ञात आहे. ही व्यक्ती गोरगरिबांसाठी नेहमी धडपडत असते आणि गेली 20 ते 25 वर्ष या एरियामध्ये हे भिवा जाधव ही व्यक्ती आणि आमचे राजू तावडे राहतात. लोकसेवा, जनसेवा कशी करावी, ना कुठल्या पदावर आहेत ते, ना आमदार, ना खासदार, ना नगरसेवक, ना काही नाही, पण जनमानसाची, सर्वसामान्य माणसाची सेवा आणि आपली संस्कृती जपण्याचं काम माझे भिवा जाधव आणि राजू तावडे करत असतात. अशी माणसाची गरज या काळामध्ये आहे. एकदा जोरदार काय वाजवते. हीच तर तरी सेवा आहे. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे तो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. आता वडीलधारी ही व्यक्ती येऊन समोर बसली आहे. खालून त्यांना वर आणण्यापासून, वर खुर्चीवर बसवण्यापासून त्यांची सेवा मगापासून सगळ्यांमध्ये सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन करून ते भिवा जाधव आपल्या वडीलधारी बाबांची सेवा करतात. एकदाच टाळ्या वाजवा माऊली. हाच परमेश्वर आहे आणि परमेश्वर काही वेगळा नाही, हाच परमेश्वर आहे. म्हणून ज्याच्यासाठी आपण आलो ते पहिलं भजन, मनोरंजन थोडंसं होणार. समीर कदंबू आहेत म्हटल्यानंतर नाच खुळा आणि गणपती बोला, पण पहिलं ज्याच्यासाठी आपण आलो ते पहिलं भजन.
आणि 14 वाजवा.
धन्यवाद माऊली. तुमचे आशीर्वाद सगळे. समीर कदम काय, विनोद चव्हाण बुवा काय, गेली जवळजवळ 30-32 वर्ष या भजनी क्षेत्रात मला झाली. जवळजवळ अर्ध आयुष्य भजनामध्येच घालवलं. पण जे काय विनोद चव्हाणमधून नाव जे माझं आहे कोकणात, महाराष्ट्रामध्ये, हे मी केलेला त्याग, गुरुजींची भक्ती आणि गुरूंचे आशीर्वाद, स्वर्गवासी भजन महर्षी चिंतामणी बुवा पांचाळ, जीवनमणी बुवा यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवल्या. आणि आज समीर कदम बुवा अगदी 10 वर्षामध्ये जेव्हा माझी पहिली वारी, समीर कदम आणि माझी पहिली वारी फोंड्यामध्ये वारी, वैभववाडीला. तर पहिली वारी तेव्हा लहान होता आमचा समीर, पण पहिली वारी गेली तेव्हा अक्षरशः तिचे हातपाय कापत होते. कारण विनोद चव्हाण बुवा म्हणजे तेव्हा आम्ही काय मोठे नाही, पण तो समजायचा आम्हाला मोठं. पण एक मात्र सत्य आहे, त्या बारीमध्ये माझा मान ठेवून त्या माणसाने बारी केली. आणि तेव्हा मी बोललो होतो, कदाचित समीर कदम बुवा प्रत्येक बारीत ते सांगतात, समीर आज आणि 10 वर्षानंतर समीर कदम बुवा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर तुमची वाहवा नक्कीच होईल, असं तुमचं गायन आहे, असं मी तेव्हा बोललेलो. या गोष्टीला जवळजवळ मला वाटतं 15-16 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पण आज समीर बुवा नावरूपाला आले. सुंदर आपल्या कोकणात हिरे जन्मलेले आहेत. कोकणात असे हिरे आहेत आणि ती हिऱ्यांची पाळत करणारी माणसं तुमच्यासारखी आहेत. आज आम्ही सन्मानाची खुर्ची मिळाली दोन्ही बुवांना, ते कोणामुळे? तुमच्यामुळे मिळालेलं आहे. कोकणाने ते एवढं प्रेम दिलेलं आहे आणि तुमच्यासारख्या माणसाने एवढी कृपा दिलेली आहे. आलेली संकट आमच्यावर दूर झाली. मगाशी मी प्रमोद तोरी बुवांची आठवण मगाशी काढली. एक काळ असा होता, 10 वर्ष जवळजवळ आमचा प्रणव सांगेल, प्रणव तेव्हा लहान होता, 10 वर्ष तशी परशुराम बुवा पांचाळ आणि चंद्रकांत कदम अशा बारा काढायचे पारंपरिक, तशा तो काळ प्रणव म्हणजे प्रमोद तोरी म्हटल्यानंतर त्यांच्या जोडीला विनोद चव्हाण, प्रणव बरोबर फिक्स असा काळ आम्ही 10 वर्ष गाजवला. त्याची आठवण आली म्हणून माझ्या प्रमोद धुरी भुवांसाठी एकदा टाळा लागतो. म्हणून चांगलंच असतं आणि तेच ठिकतं या जगात. कारण आजकाल भरोसा नाही. पावसात पण अशी दडी मारलेली आहे. अरे पाऊस गेलो सगळी, अरे जाऊन भक्त विधान भेटा, पाऊस गेलो गो. अरे कोणतो आजकाल भरोसा नाही. त्या दिवशी 6 गेले, त्या दिवशी 6 गेले एकदम. तसं पाऊस पण एकदमच गेलो. म्हणजे कोणाचं आजकाल भरोसा कोणाचं नाही. कोण खैद आहे. गेल्या वर्षी 15 मेला जेटे साहेब धो धुतले आहेत पावसात. 15 मेला. पुढच्या बारीच आमच्या होत नाही. डबल बारी 4-5 डबल बार आमच्या पुढे होत्या, तसा वेळ कॅन्सल. या वर्षी का लोकांनी कार्यक्रम आटपले 15च्या अगोदर. कारण कोसळत होतो आटपून घेतल्या की बारी पुढे काय होत ना. आमच्या पोटार पाय, तुझ्या काय माझ्या काय, आमच्या बुवांच्या पोटार पाय, पण पोटार पाय नाही. आज भिवा जाधव, राजू तावडे त्यांचे सहकारी मिळून आज आम्हाला संधी दिलेली. त्यांना दया येईल आमची. तुला 4-5 मिनिटाची फोन लावलं होतच झोपलेलं. इतकी झोप फोन कुठून काढतात तरी मुलगीच ना असू. पण गुणी मुलगा आहे. फक्त एवढीच माझी विनंती आहे, समीर तुला काळाची गरज आहे. या काळात समीर कदम बुवा आज आणि 50 वर्ष तुम्हाला भजन करायचे, डबल बारे करायचे. आमचा आता वय झाला 58 वर्ष. आता 58 वर्ष झाली. भरोसा नाही. पण आता पुढे तुम्हाला चालवायचं आहे. त्याच्यामुळे तब्येतीची काळजी घ्या. हात जोडून मिळेल.
नाश्ता आणलेला ना, खा पी भरपूर. आता नाश्ता बाजून ठेवलं, खा पी भरपूर, तब्येत सुधार. एवढीच माझी विनंती. मी माझ्या सभेला काय बोलणार नाही, कारण त्या माणसाकडे भजन आहे, काय बोलायची गरज आहे. म्हणून त्या ठिकाणी रूपाचा अभंग घेतो. परमेश्वराचं रूप आपण बघायचं आहे. 28 शुभ पांडुरंग विठ्ठल उभा आहे. आता पंढरपूरची वारी सुद्धा जवळ आलेली आहे. पंढरपूरची वारी जवळ आलेली आहे. बघा, या जगात प्रत्येक डबल वारीमध्ये आम्ही सांगत असतो, तिथे बुवा तुम्ही आम्ही सगळेच आई वडिलांची सेवा करा. आई वडिलांच्या चरणाशी भगवंत आहे. जिवंतपणे आई वडिलांची सेवा करा. थोरा मोठ्यांचा मान राखा आणि आई वडिलांची सेवा करा. पंढरपूरला जायला पाहिजे अशातला भाग नाही. आपल्या घरातच पंढरपूर आहे. काय ही पंढरी लावड त्या विटेला 6 बाजू आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, माया हे षडविकार भगवंत पांडुरंगाने विठेखाली गाडून 28 शुभ विटेवर उभा आहे. तो भगवंत देवभावाचा मुकेला. भगवंताला प्रिय काय? भगवंताला प्रिय भक्ती आहे. भगवंताला प्रिय भाव आहे, भक्ती आहे. आज अनेक नामवंत पकवाद वादक, तबला वादक, गायिका आमची भिवा जाधव बुवा, आमचे साहेब यांची सुद्धा कन्या या ठिकाणी उत्कृष्ट गाते. आमचे प्रदीप सावंत यांच्याकडे ती शिकते. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे अमित वराडकर बुवा उत्कृष्ट गायन करणारे आणि आमचे लाडके मित्र आहेत, ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. हळूहळू माणसं येत आहेत. बहुतेक हॉलमध्ये जागा होणार नाही, पण आहे त्या जागेमध्ये मजा येणार 100%. रूपाचा अभंग. विलासकानी तोडी किंवा तोडी हा राग नाही आहे, पण मोठमोठे व आमच्या जोडीला असतात ते सांगतात. रूप पाहता लोचनी
Oh,